तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंघेन बध्नाति ज्ञानसंघेन चानघ। ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय, गुणत्रय विभाग योग, श्लोक क्रमांक 6 आणि ओबी क्रमांक 149 इथपासून आजच्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत. काल आपण पाहिलं की सत्वरजतम हे एकूण 3 गुण प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभव, आणि ह्या देहामध्ये अव्यय स्वरूप असणारा देही, त्या देहीला म्हणजे जीवाला म्हणजे जीवात्म्याला गुणाः निबध्नन्ति, ते गुण बांधतात. गुणाः अव्ययम देहिनम देहे निबध्नन्ति, ह्या देहामध्ये असणाऱ्या चैतन्याला हे गुण आणि मग हा क्षेत्रज्ञ जेव्हा जीव दशेमध्ये येतो, म्हणजे देहाचं तादात्म्य धारण करतो आणि मी ब्रह्म आहे, चैतन्य आहे असं म्हणण्याच्या ऐवजी मी देह आहे असा म्हणण्याचा पहिला मुहूर्त तो धारण करतो. आणि मग एकदा की देह म्हणला, म्हणजे देह मी आहे असं म्हटला की आजन्म मरणांती, म्हणजे जन्मापासून तो मरेपर्यंत असणाऱ्या सगळे देहाचे धर्म जे आहेत, त्या सगळ्या देहाच्या धर्मांना मी देह आणि देहासंबंधी असणारे माझे असे तो म्हणायला लागतो. आणि असं म्हणतो ना म्हणतो तोच कुठे काळरूपी पारधी त्याला ओढून घेतो. कशाप्रमाणे? जैसे विनाच्या तोंडी जवळ उंडी पडेना, जोपर्यंत त्या माशाच्या तोंडामध्ये जो थोडा आमिषाचा भाग जो आहे तो तोंडात पडतो ना पडतो पुढे तोच तो पारधी धीवर तो हिसका देतो त्या गळाला आणि तो फासा त्याच्या नरड्यात अटक काढतो. तसं मी देह म्हणणं हाच आमिषाचा तुकडा जेव्हा जीव धारण करतो तेव्हा जन्म मरणाचा हिसका त्याला हा काळरूपी धीवर दिल्याशिवाय राहत नाही. हा सगळा विचार काल आपण पाहिला. आणि या 3 गुणाच्या मध्ये एक सत्व जे उत्तम, सत्वगुणाला उत्तम असं म्हटलं आहे. कारण सुखाची आणि ज्ञानाची अनुभूती ही सत्वगुणामध्ये येते. सत्वात संजायते ज्ञानम,
म्हणून या 3 गुणांच्या मध्ये सत्वगुण हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. का मानला जातो त्याची मीमांसा ह्या श्लोकामध्ये भगवंतानी आणि स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य करताना केली आहे. प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानल. सत्वं निर्मलत्वात् हा सत्वगुण निर्मलत्वात् म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मल नसल्यामुळे, म्हणजेच हा सत्वगुण कसा आहे, निर्मलत्वात् निर्मल असल्यामुळे, कोणताही मल नाही, म्हणजे तमोगुणाचा मळ नाही आणि रजगुणाचा मळ नाही, निर्मल असा हा सत्वगुण आहे. निर्मळ असल्यामुळेच हा प्रकाश स्वरूप आहे. निर्मलत्वात प्रकाशकम, निर्मळ असल्यामुळे हा प्रकाश स्वरूप आहे. आणि अनामयम, त्यामध्ये अमय म्हणजे रोग आणि अनामयम अर्थात रोग विरहित म्हणजे दुःख विरहित. म्हणजेच काय, दुःख विरहित आहे म्हणजे तो सुख अभिव्यक्तक आहे, म्हणजे त्यामध्ये सुखाची अभिव्यक्ती असते. अनामयम दुःख रहित आणि सुख अभिव्यक्त करणारा आहे. असा हा सत्वगुण निर्मळ असल्यामुळे त्यात प्रकाशक आणि अनामय म्हणजे सुख आणि प्रकाश असा त्याचा स्वभाव आहे. अर्जुनाला ह्या ठिकाणी एक संबोधन वापरलंय, चानघ. चानघ असं म्हणताना अनघ मूळ शब्द आहे. अनघ च हा उभयानव्य अव्यय आहेत. अनघ, अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे निष्पाप. म्हणून एखाद्या मुलाचं नाव काय ठेवावं, कोणी ठेवू शकतं अनघ. मुलीचं नाव अनघा, बरेच असतात अनघा. हे निष्पाप असणाऱ्या अर्जुना, सत्वम बध्नाती हा सत्वगुण देखील बांधतो, जीवाला बंधनात घालतो. पण सत्वगुण जीवाला जो बंधनामध्ये घालतो त्याचं स्वरूप काय आहे, तर सुखसंगेन बध्नाती च ज्ञानसंगेन बध्नाती. सुखाच्या संगतीने सत्वगुण त्या जीवाला बांधतो, किंवा ज्ञानाच्या संगतीने सत्वगुण जीवाला बांधतो. सुखसंघाने आणि ज्ञानसंघाने तो सत्वगुण जीवाला बांधतो. सुखसंघाने म्हणजे काय, मी सुखी आहे, आणि अशा प्रकारे त्या सुखाच्या आसक्तीच्या द्वारे तो बांधला जातो. ज्ञानसंघेन मी ज्ञानवान आहे, अशा प्रकारचा हा ज्ञानाचा एक संग झाला, ज्ञानाची आसक्ती झाली की मग तो सत्वगुण त्या शब्द ज्ञानी असलेल्या जीवाला तो बांधतो. याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ओव्यांच्या माध्यमातून दिलंच आहे. तरी पण एका शब्दाने सांगूया आणि मग आपण त्याचा विस्तार माऊलींच्या ओव्यातून करूया. सुखसंगेन बध्नाती, सत्वम सुखसंगेन बध्नाती. सत्वगुण हा सुखाच्या संघाने बांधतो आणि ज्ञानाच्या संघाने बांधतो. म्हणजे काय हे बघा,
प्रत्येक जीवाचं खरं वास्तविक स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. मग जीवाचं स्वरूप जर आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, आणि ब्रह्म आत्मा हे सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजे सत्स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप. ह्याप्रमाणे सच्चिदानंद जर माझं हे मूळ स्वरूप असेल, म्हणजे बाय नेचर आय एम हॅपी, स्वभावतःच मी आनंदी आहे. हॅपीनेस इज माय नेचर. आणि म्हणून मला आनंदी होण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आवश्यकता नसते. पण मी सुखस्वरूप असताना त्याचा विसर पडतो आणि मग मी सुखासाठी माझ्या इंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या सुखाच्या द्वारे मी सुखी होतो, अशी भ्रामक कल्पना तो करायला लागतो. म्हणून डोळ्याने रूप पाहिलं की मी सुख, कानाने शब्द ऐकला की मग सुखी, कानाने गंध, नाकाने गंध घेतला की मग सुखी, कानाने शब्द घेतला की मग सुखी, जिव्हेने रस घेतला की मग सुखी, त्वचेने स्पर्शाचा अनुभव घेतला की मग सुखी. मस्त चाय, वा काय जेवण आहे, अर्थात. आणि मग एका पदार्थाच्या द्वारे एखादं सुख मिळालं की मनुष्य त्या सुखाची पुन्हा पुनरावृत्ती व्हावी याकरता प्रयत्न करतो, आणि मग त्या सुखाची आसक्ती त्याला प्राप्त होते आणि मग म्हणतो की मी आता याने सुखी आहे. पण मुळातच हा सुख स्वरूप असताना ते विसरून जातो आणि बाह्य सुखाच्या आसक्तीने मी सुखी होतो असं म्हणणं हाच बंध आहे. त्याला म्हणायचं सुखसंगेन बध्नाति. ज्ञानसंघेन चानघ, ज्ञानसंघेन बध्नाति. मी जसं सत आनंद स्वरूप आहे तसं मी चित स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान हे माझं स्वरूप आहे. मग ज्ञान जर माझं स्वरूप आहे तर मला आता मी ज्ञानी आहे हे कोणी सांगण्याची गरज नाही, मी स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. पण एखादं पुस्तक वाचलं, एखादा ग्रंथ वाचला, एखादी ओवी कळाली, एखादा श्लोक कळाला आणि मग कोणी म्हणू लागला की मी ज्ञानी आहे, म्हणजे पुस्तकाने प्राप्त झालेलं जे दुय्यम दर्जाचं ज्ञान, त्या ज्ञानाने स्वतःला जर तो ज्ञानी म्हणत असेल आणि मूळ मी स्वरूपातच ज्ञान स्वरूप आहे याचा विसर पडून बाह्य ज्ञानाच्या साह्याने मी ज्ञानी आहे असं म्हणत असेल आणि त्याची आसक्ती जर झाली तर मग ज्ञानसंघेन सत्वम बध्नाति. ज्ञानाच्या साह्यानं तो बांधतो. आज मी विद्यापीठामध्ये गेलो, असा धोतर, शर्ट, टोपी हा ड्रेस पाहिल्यानंतर एका पॉलिटिकल सायन्स शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाने विचारलं, ड्रेस छान दिसतोय तुम्हाला. हा म्हटलं उन्हाळा असल्यामुळे तसा घातला आहे तो. बरोबर. आणि मग कपडे पाहिल्यानंतर, कपाळाला थोडासा गंध पाहिल्यानंतर, माझाही मुलगा ज्ञानेश्वरी वाचतो बरं का, जरा तुमचा नंबर द्या, काही उपयोग होईल मला. अहो म्हटलं तुम्ही एवढे प्राध्यापक पुणे विद्यापीठामध्ये आहात, तुम्हाला काय कसली गरज आहे. तो म्हटला, अहो आम्ही मूर्ख माणसं आहे, थोडस ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर काय ज्ञान प्राप्त होतं. म्हणजेच आतापर्यंत त्याने अनेक मुलांना PhD दिलेली. नंतर मला कळालं
पण तो इतका निरागस आणि साधा होता की म्हटले ज्ञान खूप मोठं आहे. मला माहिती लोक मला शहाणे म्हणतात, पण किती मूर्ख आहे. ज्ञानाचा थोडासा सुद्धा भाग माझ्यात नाही. हा एक म्हणणारा वर्ग आहे आणि दुसरा म्हणणारा वर्ग आहे. मला माहित नाही माझ्याकडे किती ज्ञान आहे, मी किती लोकांना शिकवलं, किती लोकांना मी PhD दिली, असं म्हणत असेल आणि त्या ज्ञानाच्या संघानं स्वतःला सुखी म्हणत असेल तर तो बंद आहे. म्हणून ज्ञान संघेन आणि सुख संघेन सत्वम बध्नाती. आता यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य पहा. तेवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाचे पाशके ओढिजती मग खुडके मृग जैसा. तेवी त्याप्रमाणे सत्वे लुब्धके. सत्वे म्हणजे ह्या सत्वगुणाच्या द्वारे, पण त्याचं वैशिष्ट्य कसं आहे? लुब्धके सत्वे. लुब्धके शब्दाचा अर्थ आहे पारधी. सत्वगुण रूपी ह्या पारध्याच्या द्वारे सत्वगुण काय करतो? तर कोणतीही पशुची जर आपल्याला शिकार करायची असेल तर त्याचे पाश असतात. तसंच सत्वगुण रूपी ह्या पारध्याचे 2 पाश आहेत. कोणते म्हटले? सुख ज्ञानांची पाशके. सुख हा एक पाश आहे, म्हणजे बांधणारा पाश, आणि ज्ञान हा एक पाश आहे. म्हणजे सत्वगुण रूपी पारध्याच्या द्वारे सुख आणि ज्ञान या 2 पाशके, हे 2 पाश आहेत. आणि मग ते काय करतात? एकदा की हे पाश टाकले की मग ओढी जेती, मग त्या जीवाला ते पाशाच्या द्वारे ओढलं जातं. आणि एकदा की त्या पाशामध्ये अडकलेला जीव त्या पाशाने ओढला की मग तो तडफडतो, तो अडकतो. कशाप्रमाणे? जैसा मृग खुडके. ज्याप्रमाणे एखादा मृग म्हणजे हरिण जसं एखाद्या पाशामध्ये अडकतो आणि अस्वस्थ होतो, तसा हा जीव ज्ञान आणि सुख या पाशामध्ये अडकल्यानंतर तो एकदम अस्वस्थ होतो. मग तो त्यामध्ये खुडके म्हणजे तो अडकला जातो, तो बांधला जातो. पण मनुष्य बांधला गेला की तो दुःखी व्हायला पाहिजे, पण हा सुखाने बांधला जातो आणि ज्ञानाने बांधला जातो. त्यामुळे अध्यात्मामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा श्लोक आहे, रजगुण आणि तमगुणामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी नाही. सत्वगुणामध्ये ज्ञान प्राप्त होतं आणि मग सुखाची अभिव्यक्ती पण होते. आता ह्या जैसा मृग खुडके, मृग जसा अडकतो तसा हा जीवरूपी मृग या सत्वगुणारूपी पारध्याच्या द्वारे सुख आणि ज्ञान ह्या 2 पाशांच्या द्वारे या जीवाला, रूपी मृगाला अडकवलं जातं. अच्छा, मग सत्वगुण असला की ज्ञान होतं. तीच गोष्ट पुढे सांगतात. मग ज्ञाने चडफडी जाणीवेची खुरखोडी स्वयंसुख हे धाडी हातीचे गा. बघा, स्वयंसुख हे हातीचे धाडी. हाच प्रत्येक जीव स्वभावता हा सुख स्वरूप आहे, म्हणजे स्वयंसुख, स्वतःच सुखरूप आहे. त्याला सुखासाठी दुसऱ्या कोणाची आवश्यकता नसते. स्वयंसुख, स्वयंभू सुख आहे. बाय नेचर वी आर
हॅपी. असे म्हटल्याबरोबर हॅपीनेस इज माय ओन ट्रू नेचर. हा माझं मूळ स्वरूपच जर सुखरूप आहे, पण हे हातातलं स्वतःच सुख स्वरूप आहे, मनुष्य हाच विसरून जातो. मग म्हणण्याची पद्धत आहे की हातीचे स्वयंसुख हे धाडी. हातातलं जे स्वतःचं सुख जे आहे ते पाठवून देतो, काढून देतो तो म्हणजे विसरतो तो. आणि मग एखादा ग्रंथ शिकला, इतरांच्या पेक्षा त्याला काही कळायला लागलं, मग ज्ञाने चडफडी, मग त्या ज्ञानाने तो गर्विष्ठ होतो. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे. स्वतःला तो ज्ञानी समजतो. मला हे माहिती आहे. आय नो दॅट, आय नो धिस. मला गीता माहिती, ज्ञानेश्वरी माहिती, भागवत माहिती. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आहे, पण मी स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, हे तो विसरून जातो. आणि मग ज्ञाने चडफडी, मग ज्ञानाने स्वतःला सुखी मानतो. आणि जाणीवेची खुरखोडी, आणि जाणीवेने म्हणजे मी विद्वान आहे अशा प्रकारे त्या जाणीवेच्या द्वारे तो खुरखोडी. खुरखोडी या शब्दाचा अर्थ ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती असेल. जेव्हा पावसाळ्याच्या मध्ये किंवा हिवाळ्याच्या मध्ये गाई बैल जेव्हा शेतामध्ये चारण्यासाठी सोडले जातात आणि तेव्हा त्यांचं पोट भरतं, ते विनाकारणच माती आपल्या पायाने ओढत असतात. हे पाहिलं असेल तर त्याला खुरखोडी असं म्हणतात. खुर असतो, त्या खुराने त्या माती उकरत असतात. तसं जाणीवेची खुरखोडी. महाराजांनी या ज्ञानाचे जाणीवेचा अभिमान झाला की त्याची तुलना उन्मत्त झालेल्या त्या पशुप्रमाणे केली. मी ज्ञानी आहे, पण माहित नाही का, मला हे माहिती, मला ते माहिती. ज्ञानेश्वर महाराज कवी असल्यामुळे त्यांनी सांगितलं जाणीवेची खुरखोडी. या जाणीवेने, ज्ञानाची जाणीव अभिमानाने तो त्या बैलांसारखी माती उकरत असतो. म्हणजे हा याला त्याला प्रश्न विचारतो, तुला माहिती का याचा अर्थ काय, तुला माहिती का त्याचा अर्थ काय, काय तो श्लोक आहे, सांग बरं तू त्याचा अर्थ. ही जाणीवेची खूर खोडत असतो. पण बाबा स्वतःच तू स्वयं आत्मसुख ब्रह्मसुख आहे हे विसरून तो हातातलं स्वतःचं स्वरूप जे आहे ते लांब पाठवतो आणि बाहेरच्या ज्ञानाने गर्विष्ठ होऊन विद्वत्तेने स्वतःला तो मोठा मानतो. सत्वगुणातल्या लोकांसाठी हा सगळा भाग आहे. म्हणून जेव्हा आपल्याकडे असं होत असेल तेव्हा आपण हे ओळखून शांत बसा. तेव्हा विद्या माने तोखे लाभ मात्रे हरिके, मी संतुष्ट हेही देखीस लागो लागे. विद्या तोखे, एखादी विद्या, एखादा ग्रंथ प्राप्त झाला तर त्याने तो संतुष्ट होतो. मला गीता येते, मला ज्ञानेश्वरी येते, बर, मग लोक त्याचा मान सन्मान करतात, वा वा तुझ्यासारखा मोठा कोण आहे. मग माने तोखे, पुन्हा त्या मानाने तो संतुष्ट होतो. पहिल्यांदा विद्या त्याला प्राप्त झाल्यामुळे त्या विद्येने तो संतुष्ट होतो. नंतर विद्येच्या द्वारे झालेली प्रतिष्ठा, त्या प्रतिष्ठेने संतुष्ट होतो. आणि मग त्याला थोडासा सत्कार केला जातो, त्याची प्रशंसा केली जाते, त्याचं नाव घेतलं जातं. मग तेवढ्यानेच तो हर्षभरीत होऊन जातो. माऊली म्हणतात लाभ मात्रे हरिखे, तेवढ्या लाभानेच तो हरिखे म्हणजे सुखी होतो. आणि मी संतुष्ट हेही देखील, आणि खरं आता मी संतुष्ट आहे, काय सांगायचं. एवढ्या लोकांच्या मध्ये मला सत्कार केला, माझं नाव घेतलं, गळ्यामध्ये हार घातला, पुस्तक ग्रंथ दिले,
बरं वाटलं आज. विद्यामाने तोखे, विद्येने मानाने जो तोखे संतुष्ट होतो, लाभ मात्रेची हरके, थोडासा लाभ झाला तरी आनंद होतो. मी संतुष्ट हेही देखी, मी आता संतुष्ट आहे, आनंदी आहे, असं स्वतःकडे तो पाहतो. आणि श्लाघो लागे, श्लाघने म्हणजे आत्मप्रशंसा करणे. मला माहिती नाही हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती कष्ट घेतले. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून सारखं घोकमपट्टी करून मी सगळा अभ्यास केलेला आहे. कोणी नसेल तर स्वतःची प्रशंसा हा स्वतःच करतो. आणि म्हणून श्लाघो लागे, आत्मप्रशंसा करू लागतो. आत्मप्रशंसा करतो म्हणजे नेमकं काय करतो? माऊली म्हणतात, म्हणे भाग्य या माझे, आजी सुखी नाही दुजे, विकाराष्टक पुंजे सात्विकाचे नी. म्हणे भाग्य या माझे, आज माझं भाग्य आहे म्हटले. आज मोठं कौतुक, प्रशंसा लोकांनी केली, सत्कार केला, मोठं म्हटलं, तुमचं आसन बसण्याकरता दिलं. आज काय भाग्य आहे माझं. म्हणे भाग्य या माझे, आज मोठं माझं भाग्य आहे. आजी सुखी नाही दुजे, आज दुजे सुखी नाही. आज माझ्यासारखा दुसरा सुखी मनुष्य ह्या जगामध्ये नाही. आज माझं काय भाग्य आहे. किती लोकांनी प्रशंसा केली, किती लोक बोलले, किती लोकांनी कौतुक घेतलं, किती अप्रिशिएशन मिळालं, किती फोन आले, व्हॉट्सअपवरती किती लोकांनी मेसेज टाकले. हा हा हा. आणि मग सर्व अंगाला रोमांच येतात, कंठ सद्गतीत होतो, अंगाला घाम येतो, शरीराला कंप सुटतो, अंगकांती बदलते, स्फुंदू लागतो, कंठ सद्गतीत होतात, कधी कधी तर बेशुद्ध, डोळ्यातून पाणी लागतं. काय माझं भाग्य. म्हणजे अष्ट सात्विकाचे विकाराष्टके फुंजे, त्या सत्वगुणाच्यामुळे तो स्फुंदू लागतो, रडू लागतो. कशाने? विकाराष्टके, विकार म्हणजे बदल, अष्टके म्हणजे 8 प्रकारचा बदल, म्हणजे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात. आणि यालाच काही लोक अवस्था मानतात. आपल्या इथे कल्पना आहे की नाही माहिती नाही, पण एक आनंद संप्रदायिक मंडळी काही असतात, त्यांना कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये किंवा त्यांच्या खाजगी बैठकीमध्ये रोमांच, अष्टसात्विक भाव आले की ते रडू लागतात आणि स्वतःला म्हणतात की हे या अवस्था प्राप्त होईल त्यांना. पण हा सत्वगुणाचा एक विकार आहे आणि तो प्रतिबंधक आहे, हेच गोष्ट विसरून जातात. आणि याचा मोठा समुदाय आहे, एक माणूस नाही, खूप मोठा समुदाय या विचारामध्ये अडकलेला आहे. अशी सात्विकता निर्माण झाली की ते एकमेकाच्या गळ्यात पडतात, नाचतात, ओरडतात. एक मोठा स्वतंत्र भाग आहे, पण आपल्याला माहिती असतं. त्याला म्हणतात की ह्या सात्विकाच्या मुळे 8 प्रकारच्या विकाराने ते विकृत होतात. कोण सन्मान्य लोक आहेत वो, त्यांनी आपला विकार चालू ठेवला आहे माईक. कवडे ताई म्यूट करा. कवडे ताई म्यूट करा. आवाज पोहोचतो त्यांच्यापर्यंत. कवडे ताई, कवडे काकू म्यूट करा, म्यूट राहिलंय करायचं.
हा अष्टसात्विक भावाचा एक प्रकार आहे आणि खूप मोठा समुदाय यामध्ये अडकलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की हा एक प्रतिबंध आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी काय वर्णन केलंय बघा. आणि येणेही न सरे लांकण लागे दुसरे, मग विद्वत्तेचे भरे भूत अंगी. येणेही न सरे, एवढ्या गोष्टीनेच इथे थांबलं जातं असं नाही बरं का. एवढ्याने समाप्त होतं असं नाही. येणेही न सरे, एवढ्याने समाप्त होतं, थांबतं असं नाही. मग काय? लांकण लागे दुसरे. लांकण म्हणजे उपाधी. उपाधी प्राप्त झाली की आज मला ही उपाधी प्राप्त झाली, एखादा मठ प्राप्त झाला, एखादी पोस्ट मिळाली, एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये त्याला स्थान मिळालं, एखादं लेबल त्याला अंगाला लागलं आणि मग त्या लेबलच्या द्वारे स्वतःला तो खूप मोठा समजतो. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विद्वत्तेचे अंगी भूत भरे. जसं एखाद्या माणसाला भूत संचार व्हावा तसवा असे लोक जेव्हा थोडस ज्ञान झालेले असतात ना, सतत याला त्याला बोलत असतात, हा अभ्यास झाला, तो अभ्यास झाला, हे झालं ते नाही. अभ्यास असणं आवश्यक आहे, पण त्या अभ्यासाचा अहंकार असता कामा नये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला विद्वत्तेचं जणू भूतच संचार झालेला असतो. म्हणून खूप ग्रंथ वाचावेत असं पण नाही बरं. एखादा जीवन ग्रंथ बनवा, त्यावरती खूप चिंतन करा. त्यातलाही एखादा अध्याय घ्यावा, त्याचं चिंतन करावं. त्यातलाही एखादी ओवी घ्यावी आणि त्याचं चिंतन करावं. एक तरी ओवी अनुभवावी ह्याप्रमाणे. आपणची ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख न वाहे, विषय ज्ञानी होय गगना एवढा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण स्वतःच ज्ञान स्वरूप आहोत. आपण नेहमी एक वाक्य म्हणतो की मला एखादी गोष्ट कळाली हे पण मला कळतं, आणि एखादी गोष्ट कळाली नाही हे पण मला कळतं. म्हणजे मी असा कळणं स्वरूप आहे की बुद्धीला कळालं तेही मला कळतं आणि बुद्धीला नाही कळालं तेही मला कळतं, असं मी पण स्वतः ज्ञान स्वरूप आहे. जाऊन मनुष्य एखाद्या बाह्य पदवीला स्वतःचं ज्ञान समजतो. पण मी ज्ञान स्वरूप आहे हे विसरून जात होतो. आपणच ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख न वाहे. मी स्वतः ज्ञान स्वरूप आहे याचा विसर पडला, याचं त्याला दुःख होत नाही. पण विषय ज्ञाने, मला एखाद्या विषयाचं ज्ञान आहे. कोणाला मेडिकलचं असेल, कोणाला फिजिक्सचं असेल, कोणाला केमिस्ट्रीचं असेल, कोणाला बायोलॉजीचं असेल, कोणाला मॅथमॅटिक्सचं असेल, तेवढ्या ज्ञानाने स्वतःला तो तज्ञ समजतो. आणि मग तो केवढा तज्ञ समजतो? गगना एवढा होय, आकाशा एवढा तो मोठा होतो. म्हणजे अहंकाराने फुटतो एवढाच अर्थ त्याचा. मला हे ज्ञान आहे, मला ज्ञान आहे. ज्ञानाच्या शाखा असंख्य आहेत, त्यातल्या एखाद्या शाखेचं ज्ञान होतं आणि तो जर प्रामाणिक असेल तर तो म्हणू शकतो की माझ्या शाखेतलं सुद्धा मला थोडंसं ज्ञान आहे. ग्रीक देशामध्ये सॉक्रेटिस एक मोठा फिलॉसॉफर होऊन गेला. सोल इज इमॉर्टल असा त्याने उद्घोष केला. त्याला तिथले लोक ज्ञानी समजायचे. त्याचा सत्कार समारंभ ठेवला वाळवंटामध्ये आणि उत्तरा दाखल तो बोलू लागला. ते काठी अशी वाळूमध्ये धरली आणि त्यातला एक कण त्याला चिटकून आला. म्हटले ज्ञान एवढं मोठं आहे, त्याला मला एखादा कण प्राप्त झाला आहे, म्हणजे मला अज्ञान किती आहे हे बघा असं सांगितलं. पण हा एखाद्या विषयाचं थोडं ज्ञान प्राप्त झालं की तो गगना एवढा होतो. म्हणून असं म्हटलं आहे जे अत्यंत मोठे विद्वान असतात ना, ते नम्र असतात, ते साधे असतात. विद्या विनये न शोभते. मला त्या दुपारी त्या सद्ग्रस्ताचं खूप कौतुक वाटलं. मला ओळख नव्हती म्हणून
असाच बसला तो एका भिंतीवरती, मलाही घेऊन बसवलं. नंतर कोणीतरी आले, म्हटले, अरे हे खूप मोठे माणूस आहे, तुम्ही कसे बसले यांच्याजवळ? असो, तो ती गोष्ट सोडून द्या. पण ज्यांना खूप ज्ञान असतं ते खूप नम्र आणि साधे असतात. डॉक्टर महाराजांचं जीवन पाहिलं, त्यांना माहिती आहे लोकांना हे सगळं. आणि मला उदाहरण देतात, एखादा मनुष्य राजा आहे आणि त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तो भिकारी झाला आणि भिकारी होऊन तो भीक मागण्यासाठी त्याने त्या राज्यात प्रवेश केला. राव राजा आहे पण जैसा स्वप्नी, पण त्या स्वप्नामध्ये तो भिकारी झाला आणि रंकपणे धानी रिगे. भिकारी झाल्यामुळे या समजेतून या पद्धतीतून तो त्या धानी रंकपणे रिगे, त्या राजधानीमध्ये तो भिकारी होऊन तो प्रवेश करायला लागतो. आणि तेवढ्यामध्ये त्याला कोणीतरी ज्वारीचे किंवा बाजरीचे 2 दाणे टाकते. माऊली म्हणतात, तो 2 दाणा, त्याला 2 दाणे दिले, पण त्या 2 दाण्याने मी इंद्र ना मानी, स्वतःला तो इंद्र समजतो की नाही बरं? हा, आता मी इंद्रासारखाच आहे, मला काय 2 दाणे मिळाले. अरे बाबा, तू स्वतःच मुळात राजा आहेस, पण निद्रा दोषामुळे तुला स्वप्न पडलं आणि तू भिकारी होऊन तुझ्याच राजधानीमध्ये फिरू लागला आणि तुला 2 दाणे मिळाले, स्वतःला तू इंद्र समजायला लागला. ही गोष्ट आपल्यासाठीच आहे. मी स्वतःच ज्ञानस्वरूप आहे याचा, आणि एखाद्या पदवीने, एखाद्या ग्रंथाच्या ज्ञानानं स्वतःला मी ज्ञानी आहे असं समजू लागला आणि मी विद्वान आहे की नाही बरं? अरे मुळातच ज्ञानाचा खजिना आहे तो विसरून पुस्तकाच्या ज्ञानाने मी ज्ञानी असं समजणार. म्हणजे राजा असताना स्वप्न पडलं भिकारी होण्याचं आणि राजधानीमध्ये 2 दाणे मिळाले तर म्हणून मी इंद्र म्हटलं, हे कसं हास्यास्पद आहे. तशा पुढच्या काही ओव्या आहेत. आपण कालाची मर्यादा लक्षात घेता आपल्याला या थांबावं लागेल. पुढच्या काही 2-4 ओव्या आहेत त्या आपण उद्या पाहूया. पण हे सत्वगुणातला विचार सत्वगुणामध्ये राहणाऱ्या माणसाने अधिक करावा. शेष विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्